आपण जर विश्लेषण केलं तर ही श्रद्धांजली चषक खऱ्या अर्थानं 3 व्यक्ती या ठिकाणी कैलासवासी झाले। या ठिकाणी पाहायला गेलं तर कैलासवासी लक्ष्मण गावंडा, तसेच कैलासवासी हिरामण गावंडा आणि तसेच कैलासवासी अशोक ढुमना, या तिन्ही या मूर्तींना आपण देऊया श्रद्धांजली। नक्कीच जर पाहायला गेले तर श्रद्धांजली चषक सर्वांच्या काळजाला भिडणार हे चषक पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन BCC चिंचवली या पूर्ण गावाचं आणि पूर्ण आयोजकांचं, कारण प्रतिमाशी स्पर्धा पाहतो आपण, खूप मोठी स्पर्धा पाहतोय। जर पाहायला गेलं तर व्यासपीठाच्या समोर जे चमचमते ट्रॉफ्या पाहायला मिळतात, अप्रतिमाच्या या श्रद्धांजली चषकामध्ये या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत। तसेच ब्रदर्स वाहिनी या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन्ही बंधू या ठिकाणी, तसेच आमचे साथी समालोचक आदरणीय सुनू आगिवले सर, तसेच सलग 4 दिवस आपण ज्यांचा बुलंद आवाज ऐकतोय बोनोली गावातील मनोज शिवगडा यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं मी जीवन चिडा यांचा सहर्ष मनापूर्वक स्वागत करतोय। वळूया चालू सामन्यामध्ये। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आले। प्रशांत पवार आणि शुभम नाईक दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले, तर गोलंदाज आलाय। गोलंदाज मार्कवर मॅन्ड्री पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कुंभलवाडी संघाकडून ज्या गोलंदाजाचं नाव आहे भावेश। स्ट्राईक बर प्रशांत पवार, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर शुभम नाईक। पाहूया 3 षटकांचा सामना आहे। दुसऱ्या फेरीला होते सुरुवात। शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आजचा दिवस। खऱ्या अर्थानं कोणत्या संघाच्या नावावर राहील सामन्याला होते सुरुवात। देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक, शो गुड द गेम। स्ट्राईक बर प्रशांत पवार, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर शुभम नाईक। गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर भावेश। पाहायला गेलं तर पहिला चेंडू अप्रतिम, चेंडूला उचलून खेळलाय, त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमा रेखा पार। धावा मिळतील 6-6-6 येतोय प्रशांत पवारच्या बॅट मधून पहिला षटकार डीजे। मधून भावेशाचा सुरुवात केली, या ठिकाणी जशास तसं उत्तर। आंबे किसी से कम नहीं है, बारी बारी सबके बारी, पहिली तुम्हारी आबामानी। जरी पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला, त्यानंतर मात्र भावेशनं स्वतःला सावरलं, प्रति उत्तर दिलं या चेंडूवर। हा चेंडू जर पाहायला मिळालं तर निर्धाव चेंडू आला। पुन्हा गोलंदाज सज्ज आहे, गोलंदाज मार्कवर भावेश कोंबलवाडी संघाकडून। मोहन पारधीने हो या ठिकाणी इनसाइड एज, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज होईल बाद। धक्का क्रमांक लागेल पहिलं, बॅक टू द काउंट प्रशांत पवार डीजे। मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विनायक। सध्याच्या घडीचा जर विचार केला तर भावेश हा गोलंदाज, पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका जरूर आला प्रशांत पवार यांच्या बॅट मधून, परंतु मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र लगेच गलीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता, 30 सर्कल मध्ये मात्र झेल उडाला होता आणि झेल देखील कॅरी केला। पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर भावेश, भन्नाट वेग देखील पाहायला मिळालाय। कहा दिलाय मोहन पारधीनं माझ्या खांद्यावर जबाबदारी, पहिलं मॅनेटी पॉवरचं षटक हाताळण्यासाठी। रोकटोक उत्तर देखील देताना पाहतो आपण भावेश। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर मोहन पारधी एका आदिवासी शावा। ओहो या ठिकाणी पटका पसला गेलाय, परंतु मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून जयेश करेल, तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीला दान होईल, चेंडू जाईल सीमा लगत आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं। चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील 3 धावा दाबलकावर लागल्या जातील आणि 3च्या समीकरणानं धावफलक जर पाहायला गेलं तर रसायन मोपाटाचं धावफलक जाऊन पोहोचलं दादा 1-9 या धावसंख्येवर। पहिलं षटक पाहायला गेलं तर अजून एक चेंडू उर्वरित आहे। भावेश आलाय पहिल्या मॅनेटी पॉवरच्या षटक घेऊन
शेवटचं षटक शेवटचा चेंडू देखील उर्वरित आहे. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज मार्कवर या ठिकाणी मात्र चेंडू जाईल तडव्यांच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल. बनाट वेग देखील चेंडूवर. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय शुभम नाईकच्या बॅट मधून चौकार. चंद्रकांत ढुमना, आपण कुठं असतील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठामध्ये यायचंय, कारण आपला आयोजक आपली वाट पाहत आहेत. गोलंदाज पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज कुंभलवाडी संघाकडून. अर्थात पाहायला गेलं तर संघाचा संघनायक सेनापती मोहन आपण गोलंदाज मार्कवर पाहतो. आपण या पहिलं षटक हाताळलं होतं भविष्य तब्बल 1 विकेट आणि 13 धावा खर्च केल्या. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर मोहन या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं. स्वतःच्या फलंदाजीवर मात्र चेंडू अडवण्यात यश आलं होतं. धावचीची संधी होती परंतु मात्र संधी गमावली गेली. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक देखील जाऊन पोहोचलेले रसायन मोहपाड संघाचं दादा 1 बाद 14 धावा. पुन्हा गोलंदाज देखील सज्ज झालाय. गोलंदाज मार्कवर संघाचा संघनायक सेनापती अर्थातच मोहन पारधी या ठिकाणी चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय शुभम नाईकच्या बॅट मधून षटकार डीजे. जाऊन पोहोचले दादा 1 बाद 20 धावा. पुन्हा मात्र या ठिकाणी गॅप जोडण्याचा प्रयत्न देखील केला होता शुभम नाईकनं, परंतु मात्र नशिबाची साथ मिळाली मात्र कोंबलवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाला. जरूर हा फटका मात्र ऑन साइडला खेळून काढलं होतं. या चेंडूवर देखील सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक देखील जाऊन पोहोचले दादा 1 बाद 21 धावा. पुन्हा गोलंदाज सज्ज या ठिकाणी 5वा चेंडू पैकी करण्यात यश आलं होतं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सीमालगत चेंडूला उचलबेक केली जाईल. त्या दरम्यान देखील 2 धावा भन्नाट वेगाने देखील पूर्ण होतील आणि 2च्या समीकरणाने जर धावफलक जाऊन पोहोचलंय रसायन मोहपाड संघाचं दादा 1 बाद 23 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. दुसरं षटक मार्क असताना गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज मार्क बर ओहो रिवाज अटॅक या ठिकाणी पाहायला गेलं तर गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय शुभम नाईकच्या बॅट मधून चौकार. शुभम नाईकचं देखील नाव अनाउन्समेंट केलं गेलं, परंतु हा चौकार आला विनायकच्या बॅट मधून. धावफलक तब्बल आता 1 बाद 27 धावा. या ठिकाणी जशा असतं उत्तर फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरं रसायन मोहपाड संघाला. बॅक टू द गाऊट विनायक डीजे. मोहपाड संघाचं वैयक्तिक पहिल्याने संघाचं सांघिक कोट्यात तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर कोंबलवाडी संघाकडून वसंत. पाहूया वसंत कशा प्रकारे मात्र तिसरं षटक हाताळलं जाईल. पहिला चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज आहे वसंत. स्ट्राईकवर पाहायला गेला तर सलामीचा फलंदाज शुभम. पहिला चेंडू फुल डिलिव्हरी. चेंडू जाईल सीमा रेखा पार आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय देखील येतोय. हा चेंडू नो आहे. 1+6 म्हणजे 7 धावा.
बलकापट लागल्याच जातील आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर सुवर्ण संधी देखील मिळाले या शुभम नाईकला पिरियडची चान्स. उघडा डोळी पहा नीट, चेंडू आहे प्री हिट. खराब चेंडू आला पहिल्या चेंडूवर, मात्र विमरचा नो चेंडू घोषित केला पंच. मेन पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर अनंता गावंडाला पाहतोय आणि स्पेड लेगच्या पंचांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं राम खंडवीला पाहतोय आपण. सुंदर असं पंचांची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते या बीसीसी चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 पर्व 8 आणि या पर्वामध्ये मात्र सुंदर असं कामगिरी करताना पाहतो आपण दोन्ही पंच. खऱ्या अर्थाने एकाच गावातील स्वतःच्या आयोजनामध्ये मात्र पंचांचं काम करताना मात्र पाहतो आपण. मेन पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अनंत गावंडा आणि स्पेड लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर राम खंडवी. दोन्ही पंच सज्ज आहेत. स्ट्राईकवर पाहायला गेलं तर गोलंदाज वसंत पहिल्या चेंडू, मात्र विमरचा नो. या ठिकाणी फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. म्हटलं जातंय वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. या इरादा मात्र स्पष्ट करतोय शुभम नाईक. या ठिकाणी पाहायला गेलं तर हा येतो षटकार डीजे. ठिकाणी हाफ ट्रॅकेट चेंडू, पुन्हा चेंडूला मात्र भिरकावून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नो आलिंग नो डुलिंग. या ठिकाणी पाहायला गेलं तर तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागेल तिसरं. बॅक टू द काउंटर शुभम डीजे. मुख्य व्यासपीठामध्ये येऊन बसून घ्यायचंय. थँक्यू. या ठिकाणी चालू सामन्याकडे वळूया. या ठिकाणी गोलंदाज देखील आहे. गोलंदाज मार्कवर वसंत. नवीन फलंदाज देखील सिद्धार्थ मैदानामध्ये आला. हलक्या हातात मात्र चेंडूला गॅदर केलं. या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला देखील चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचल पिकी करण्यात दरम्यान मात्र धावा मिळतील. सिंगल होईल कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक देखील जाऊन पोहोचले. दादा 3 बाद 41 धावा, 41 लॉस ऑफ द 3 विकेट आणि टीम द रसायन मोहोपाडा. पुन्हा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज मार्कवर 34 षटक. या ठिकाणी पाहायला गेला तर भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला. पंचांचा इशारा देखील आलाय. हा निर्धाव चेंडू आहे. धावफलक स्थिर अंकावर जातात. 3 बाद 41 धावा. ठिकाणी पाहायला गेला तर बिग फाईट देखील आपल्या समोर आला. एका साईडने जर पाहायला गेलं तर शुभम नाईक प्रशांत पवार आणि दुसऱ्या साईडने पाहायला गेला तर मोहन पारधी. या ठिकाणी सुंदर आज झेल देखील कॅरी केला जातोय मोहन पारधी यांच्याकडून. धक्का क्रमांक लागेल 4. बॅक टू द गाऊट. एक पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला देवेंद्र. अर्थानं शेवटचं षटक क्षमासाबीत तिसरे षटक अजूनही मार्गस्थ आहे. काही चेंडू देखील उर्वरित असेल. या ठिकाणी पुन्हा पटका फसला गेला. एसटी रक्षक आहे. चेंडू खाली पकडला जाईल. जेल संपुष्टात आलाय देवेंद्रचा खेळ. बॅक टू द काउंटर देवेंद्र डीजे. कुठून काढले आता 5 बाद 41 धावा. नक्कीच या ठिकाणी येणारे 18 चेंडूमध्ये 42 धावा मात्र कुटाव्या लागतील कुंभलपाडी संघाला. नक्कीच आपण बीसीसी चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 पर्व 8.
हेच या ठिकाणी पाहायला गेलं तर 4 धाबेनं पॅनलाइज होतोय रसायन मोपाडा संघ. हेच नाणेफेकीसाठी यायचा पण मंदिरा 11 धारूल संघाचा संघ नाही का ना पिंपरोली संघ. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतो आपण BCC चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 पर्व 8 या श्रद्धांजली चषकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर 3 मूर्ती मात्र आज आपल्यापासून लांब आहेत. कैलासवासी लक्ष्मण गावंडा आणि कैलासवासी हिरामण गावंडा तसेच कैलासवासी अशोक ढुमणा. नक्कीच मित्रांनो तिन्ही मूर्ती आज जर पाहायला गेलं तरी एक क्रिकेटपटू होते आणि खऱ्या अर्थानं आज मात्र आपल्यापासून लांब आहेत. आणि या पुढील समालोचन ऐकण्यासाठी मी आमंत्रित करणे आमचे साथी समालोचक आदरणीय सोनू गावंडा. परंतु मित्रांनो हे श्रद्धांजली चषक आहे 2024 पर्व 8. नक्कीच मित्रांनो या तिन्ही मूर्त्यांसाठी जर थोडासा जर मला वेळ मिळालं तर मी नक्कीच या तिन्ही मूर्तींसाठी मात्र एक श्रद्धांजली गीत म्हणजेच माझ्या ज्या पद्धतीने जे मी रचेन ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवन. परंतु तोपर्यंत आपण ऐकूया बुलंद आवाज आदरणीय सोनू आगिवले या सरांचं. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकलात मान फ्रॉम सावरोली जीवन चिडे यांचा आपण आवाज ऐकलात. पण 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. आपण पाहिलं तर एकता मोहापाडा संघ तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना की 4 धावा तुम्हाला पेनल्टीच्या दिल्या गेल्यात आणि पहिलं पिवंत षटक संपेल आणि पहिल्या पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर या 4 धावा आपण ॲड करू हे लक्षात असू द्या. आपण पाहिलं तर 42 धावांचं टार्गेट आहे जिंकण्याकरिता कुंभळवाडी संघ. लोवर फुलटॉचा बॉल गॅप चांगला धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. बॉल सरळ मा रे कापार रायगडचा टायगर मोहन पारदीच्या बॅट मधून आले सावकार. दुसरा मॅचचा पुढे त्या लोवर फुलटाचा बॉल होता सेल महत्वाची होती. आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज मोहन पारदीच्या बॅट मधून. खूप महागडी ठरू शकते एकता मोहापाडा संघ. अनेकदा आम्ही पाहिलेत एकमेकांच्या समोर दोन्ही संघ आलेत परंतु 42 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कुंभळवाडी या संघाला हे देखील विसरून चालणार नाही. एका साईडने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक राहिलं गेलं शुभम नाईकचं. चेंडू वेगाने टाकला चेंडू पंचांकडा जोरदार अभिल्या पंच आपल्या नडावरती तटस्थ. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी चेंडूंचा बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज शुभम नाईक कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आणि 42 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके या ठिकाणी कन्वर्ट करावं लागतील. फटका फसलाय बॉल खाली शतरक्षक वॉड काच ठिपला जातोय सेल संपुष्टात आलाय. फलंदाज मोहन पारदीचा खेळ बॅक टू द डगआउट. खरं तर त्यांच्या रक्तातच डान्स आहे आणि आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण या काकांना पाहिला डान्स करत असताना आपण पाहिलं गेलं असेल. मोरी 11 खडकी चषक 2024 मध्ये
जगदीश पाटील 100 नंबरवाला, त्याचा व्हिडिओ देखील भरपूर व्हायरल झाला. आणि आपण पाहिलं तर पोंडेवाडी गावातून जगदीशला आपण पाहिला ओमसाई क्रीडांगण खडकीच्या क्रीडांगणावरती लोवर फुलटॉचा बॉल होता. अगदी आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव येत नाही. या 42 धावांचा पाठलाग करायचा. आता दडपणाखाली टीम असेल ती कोंबळवाडी या संघ. प्रथमतः टॉस जिंकला इथे मंदिरा 11 दारोळा संघ. प्रथमतः टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय आई गाव देवी पिंपलोली या संघाला. पाहता पाहता पहिलं P1चं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या P1च्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मग धावसंख्या 1 बाद 8 धावा आणि 4 धावा पेनल्टीच्या ॲड करून टोटली 12 धावा फलकावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी करावं लागतील 30 धावा. ठोक दी जडेजे. काका आमच्याकडनं तुम्हाला आम्ही संध्याकाळची सोय निश्चित रूपाने करून देऊ. जरी आयोजकांनी नाही केली तरी माझ्या मी खिशातून तुमची सोय करून देईल. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता टीम कोंबळवाडी या संघाला. मात्र प्रकाश पारधी आणि भालचंद्र पारधी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. हे दोन्ही खेळाडू जर शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसले तर क्षमता आहे 30 धावा करण्याची. पहिला चेंडू आपण पाहतो फेस केला भालचंद्र पारधीनं मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. पण बाहेर तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून आलेत आणि अवधी होता 3 धावेंचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही बंधू तुम्हाला भाव पाहायला मिळतील. अगदी सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं कुटुंबाची जबाबदारी सातत्याने प्रत्येक दिवशी निभावताना तशीच आता ही जबाबदारी क्रिकेटची देखील आहे. कोंबळवाडी या संघाला जिंकून जर द्यायचं असेल तर मात्र या जोडीला 2 ओव्हर खेळून काढावं लागतील. 11 चेंडू समीकरण आहे आता 27 धावांचं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थ भरपूर चांगला फटका. ओ बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि पाठवलंय सरळ लॉंग ऑफ या रिजन मध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. संघ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्विंगानं मिस. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोवर गतीचा फेकला गेलाय. पाठीमागचा बॉल पाहिला वेगाने टाकला सिद्धार्थ त्यावरती षटकार टोकलाय आणि हा चेंडू देखील चांगला राहिला गेलाय गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून. 10 चेंडू आता विजयासाठी करावा लागतील या ठिकाणी. 9 चेंडू 21 धावांचं समीकरण आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आता फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जातोय जाईल संपुष्टात आलाय. फलंदाज भालचंद्र पारधीचा खेळ बॅक टू रडगाव. टुर्नामेंट असली की मित्र लेटेस्टार दारोळ संघ, त्यामध्ये BCC चिंचवली संघ आणि त्यामध्ये कर्जत खालापूरचा एकता मोहापाडा संघ, बदलापूर मोहापाडा संघ हे सातत्याने आपल्याला हाय पोलमध्ये संघ पाहायला मिळतात. परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं तर कोंबळवाडी बनाम एकता मोहापाडा संघ हे 2 संघ एकमेकांच्या समोर नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतात. भावेश निरगुड आलेत आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 4 वरती. आपण पाहिलं गेलं तर 2 फलंदाज बाद झालेत भालचंद्र पारधी आणि मोहन पारधी हे 2 मोठे फलंदाज बाद झाले. थोडासा बॅकवर्डला संघ नेऊन टपवला परंतु भावेश निरगुडा आणि नॉन स्ट्रायकिंगवरती प्रकाश पारधी हे 2 इतके चांगले खेळाडू आहेत की शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसले तरी देखील मॅच फिनिश करू शकतात. इतकी ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये.
यावेळेस आपण पाहिलं तर अपस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकले जातात. पंच आम्हाला सांगतील खेळपट्टी सोडून हा चेंडू फेकला गेला आणि हा चेंडू नो असं घोषित देखील केला आणि पंच आम्हाला दर्शवतील. सिग्नल आपण पाहतोय पंचांचा. अनंता गावंडा यांच्या माध्यमातून हा चेंडू फ्री हिट आहे. मात्र यावर संधी निर्माण झाली या भावेश निरगुडासाठी. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी करावा लागतील 20 धावा. एक मोठा फटका मॅचमध्ये शिरकाव करू शकेल कुंभळवाडी संघ. यावेळेस आपण पाहतो चांगली गोलंदाजी. अपस्टिक वरती चेंडू टाकले जातात. भावेश निरगुडासारख्या फलंदाजाला चेंडू डॉमिनेट केलाय. चांगली गोलंदाजी. 7 चेंडू कराच्या 20 धावा. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल कुंभळवाडी संघ. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका फसला जातो. आपण पाहिलं तर कव्हर आणि पॉइंट बंद खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं गेलं तर पाहता पाहता दुसरं षटक देखील झालंय समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. अद्यापी 42 धावांचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहतोय धावसंख्या बनवली गेली 24. आता येणारे 6 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता आहे. 3 चेंडूंमध्ये कंपल्सरी 3 षटकार आणि एकंदरीत विचार केला तर 6 चेंडूंमागे तुम्हाला 4 चौकार आणि 2 धाबा ठोकावा लागतील. संजय शीत यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपली गावाची स्पर्धा आणि आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा हे देखील तुम्हाला विनंती असेल. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच आहे. 6 चेंडूंमध्ये करायच्या 18 धावा. कंपल्सरी 3 षटकार ठोकावा लागतील. मात्र प्रकाश पारधीकडे ती क्षमता आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. प्रशांत पवार. 6 चेंडू 18 धावा. समोर फलंदाज प्रकाश पारधी. हा चेंडू देखील आपण पाहिला स्टिकच्या खूपच बाहेर पंच दंडित करतील. प्रशांत पवार या गोलंदाजाला वाईट चेंडू एक्स्ट्रा धाब्या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 लॉस ऑफ 2 विकेट. टीम कुंभळवाडी संघ 25 धाबा दाफलक्यावरती 6 चेंडू आणि 17 धाबा. परंतु कोणत्याच संघाला कचरा असेल येणाऱ्या काळाने वेळ निश्चित रूपाने सांगून जाईल. पुन्हा एकदा त्याच रिझनने गोलंदाजी केली जाते. जणू काय प्रशांत पवारवरती हा थोडासा दबाव पाहायला मिळतोय. मॅच स्थिती तितकी इम्पॉर्टंट आहे. मी नेहमीच पाहिले या दोन्ही संघांना एकमेकांच्या समोर कधी कुंभळवाडी संघ जिंकला तर कधी एकता मोहापाडा संघ जिंकला. परंतु आज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये कोणता संघ आपल्या नावाचा दरारा राहील. गुडलेन स्पॉटचा चेंडू बॅट इतक्या वेगाने फिरवली. त्यानंतर आपण पाहतोय चेंडूंची डिलिव्हरी लेट झाली आणि आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता करत असताना अगदी बॅटची हवा आमच्यापर्यंत पोहोचली. प्रकाश पारधीची बाट इतका फेस होता, इतका वेग होता बॅटवरती. 5 चेंडू 17 धाबांची गरज आहे. 16 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 16 धाबा. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतो लॉंग लेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब लचक ठोकलाय षटकार प्रकाश पारधीच्या बॅट मधून. की प्रकाश पारधीकडे इतकी क्षमता आहे की तो मॅच 3 चेंडूंवरती देखील फिनिश करू शकतो. त्याच्या बॅटच्या जर जोरावरती आज सामना जिंकला तर आज मात्र खरं तर या ठिकाणी कुंभळवाडी संघ एक इतिहास घडू शकतो. 4 चेंडू आणि 10 धाबा. 2 मोठे फटके मॅच फिनिश करेल फलंदाज प्रकाश पारधी ऑन स्ट्रायकरात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका मिस्टामिंग सोक झालाय. लॉंग ऑफला शतरक्षक आणि शेवटच्या क्षणाला टीपला जाईल देईल कहाणी में ट्विस्ट. अब आएगा माझा फलंदाज बाद. नंबर 5 वरती न्यू बॅट्समन रतन. या ठिकाणी आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 5 वरती एक संघ कुंभळवाडी संघ
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, अजूनही मॅच मी जिंकलेलो नाही आहे, अजूनही मॅच मी हरलेलो नाही आहे, कारण अजूनही या मॅचमध्ये मी जिंकलेलो नाही आहे. 3 चेंडू 10 धावा जिंकण्याकरिता कोंबडवाडी संघ. अजूनही सामना तुम्हाला बंद लिफाफामध्ये पाहायला मिळतोय. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 3 चेंडू 10 धावा ऑन स्ट्राइकर रतन. छोटा पॅकेट बडा धमाका केरील का फलंदाज रतन. यावेळेस कोलटपाचा चेंडू चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो डायरेक्ट हिट पंचांकडे जोरदार अपेल आणि पंचांचा उंगली उड गई तो फलंदाज ठिकाणी बाद. रनआउटच्या स्वरूपातून रतनला माघारी जावं लागेल पबलींच्या पाठीवरती. दहा धावा रतनला देखील परतावा लागला, परंतु आता भावेश निरगुडाला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं आहे. आणि भावेश निरगुडाला एकच सांगेन, सामना जर जिंकला तर मात्र आज तुमच्या नावाचा इतिहास घडला जाईल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती सर्व काही डिफेंड असेल या सामन्याचं. 2 चेंडू आणि 10 धावा. नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, लेफ्ट हँडेड फलंदाज हे घातकी ठरले जातात, परंतु भावेश निरगुडा घातकी ठरू शकतो का? गोलंदाज प्रशांत पवारवरती चांगला तुम्हाला फटका पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवला होता, बॉल खाली. शुभम नाईक त्यांच्याकडे चुक्या नाही आहे. टीपला जाईल संपवलाय फलंदाज. भावेश निरगुडाचा खेळ बॅक टू डक आउट. चांगले समाजसेवक आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर माजी उपसभापती माननीय श्री परशुराम देव अंबीर यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय नंदराज अंबीर यांचे वडील आहेत आणि त्यांना विनंती करेल की आपण यावं. 1 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता होती. सामना इथे गमावलाय टीम कुंभलवाडी संघानं. आज मात्र जरी 4 धावा पेनल्टीच्या गेल्या होता आणि त्या मात्र कुठेतरी मी म्हणेन आज कुंभलवाडी या संघाला पराभूतच्या दिशेला नेऊन टेपवलाय एकता मोहापाडा संघानं. एकता मोहापाडा संघ पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टीम. कुंभलवाडी या संघ 18 चेंडूंमागे 42 धावा बनवायचा होता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आपण एकंदरीत पाहिलं तर 6 चेंडू 23 धावा आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि धावा त्याने खर्च केला होता फक्त 8. तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. 23 धावा त्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार 1 चौकार.